कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जोपर्यंत माझा नवरा मला तिथून निघून जायला सांगत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार. माझ्या कुटुंबाला पाठ नाही दाखवणार. आणि खास करून शार्दूल तिथे घिरटा घालत असते. तिचे खरे रंग आपल्याला माहिती. माझं ठरलं, परत तिथे जाणार. काळजी नका करू तुम्ही. प्लीज बाबा, प्लीज. अवनी वहिनी, हे सामान आहे ते जरा ठेव. अरे हे काय गेले कुठे सगळे? बाबा काय? बाकी घरातले सगळे आणि अवनी वहिनी कुठे आहे? अरे अवनी मुलीची तयारी करत असेल, पण तू हे काय घेऊन आलायस? अहो, आईंनी मला एक यादी दिली होती सामानाची, तेच घेऊन आलोय मी. जयश्री पण ना कधी कधी तिचा उत्साह उतू जातो. ठीक आहे हो बाबा, शेवटी त्यांचा मुलगा घरी परत येतोय. आकाश सर पूर्ण बरे होऊन घरी परत येत आहेत, ही गोष्ट सेलिब्रेट करण्यासारखीच आहे. नाही नाही, ते ठीक आहे रे, पण मला एक वेगळंच टेन्शन आलंय. कसलं? काय, आकाश घरी आल्यावर तो विचारेल ना वसुंधरा कुठे आहे, तेव्हा काय सांगायचं? अहो ऐका ना, ही साडी नेसू का ही नेसू? कुठे चाललीस नेसून? ईशो, मी कुठे जायला पाहिजे? आकाश येतोय ना परत. म्हणून काय तयार व्हायचं? हो, आणि मीच नाही, सगळ्यांनी तयार व्हायचंय. अवनीला खीर करायला सांगितली मी. मरणाच्या दारातून परत येतोय माझा मुलगा. दारातच दृष्ट काढणार आहे मी त्याची. जयश्री जरा बेताना घे. आता काय बेतानं? झालंय की सगळं व्यवस्थित. असू दे ना बाबा. आई, कदाचित बाबांना वसुंधराच्या विषयावरून थोडं टेन्शन आलंय. नाही, कारण काय, आकाश सर परत आल्यानंतर त्यांना काहीतरी सांगावं लागेलच ना आपल्याला. त्यात काय, सांगायचं ती आपणून गेली म्हणून. तसंही डिवोर्स पेपरवर तिची सही झालेलीच. एकदा आकाशची झाली की आपला संबंध संपला. नाही आई, इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे आपण जरी म्हटलं ना संबंध संपला, तरी खरं तर मी वसुंधराला खूप चांगलं ओळखतो. आकाश सर परत आल्यानंतर त्यांना इतक्या सहजासहजी तरी सोडणार नाही आहे ती. माझ्या आयुष्यात होती तेव्हा माझे काय हाल केले होते ना, ते माझे मलाच माहिती आहेत. माझ्या आईबापांपासून जसं तिने मला तोडलं होतं, तसं तुम्हा दोघांपासून आकाश सरांना जर तिने... नाही, मला हा विचार सुद्धा सहन होत नाही. असं नाही, वसुंधरा परत आकाशच्या आयुष्यात येणार नाही. कसं ते मी बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.